तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 66 नंबरचं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत VSEPR थेरी. ठीक आहे, काय ते बघूयात. सुरुवातीला आर म्हणजेच व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरी. आता हे एवढंसं नाही का, एवढं कॉम्प्लिकेटेड आहे, मग हे एवढं डिफिकल्ट आहे का, मग याच्यावरती प्रश्न विचारतील का? हा जर का प्रश्न असेल तर सगळ्यात पहिल्यांदा क्लिअर करते. 2020च्या राज्यसेवेला या थेरीवरती एक प्रश्न विचारलेला होता. ॲज इट इज म्हणजेच प्रश्न आधी सांगून देते, त्यानंतर मग आपण पुढचा टॉपिक जो आहे तो डिस्कस करूयात. प्रश्न असा होता की एक जर का टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स आहे. प्रश्न असा होता की एखाद्या टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्सची संख्या किती असेल असा प्रश्न होता. ठीक आहे, आणि हा प्रश्न ॲज इट इज तुम्हाला 11thचं जे बुक आहे, 11वीचं जे केमिस्ट्रीचं बुक आहे, त्या केमिस्ट्रीच्या बुकमध्ये अतिशय व्यवस्थितपणे ना तुम्हाला 2 चार्ट्स दिलेले आहेत. या VSEPR थेरीच्या आधी हे 2 चार्ट दिलेले आहेत की जिकडे आत्तापर्यंत तर आपण शिकलो, काय शिकलो की एखादं कंपाऊंड आहे, कसं तयार होतं आहे कंपाऊंड. 2 कोणते तरी वेगवेगळ्या इलिमेंटचे ॲटम्स एकत्र येऊन कंपाऊंड तयार होतं आहे, संयुग तयार होतं आहे. त्यांच्यामध्ये एकमेकांशी तयार कशा पद्धतीने होतात, तर बॉन्डिंग करून, बंध तयार करून आहे, बरोबर. मग ते बंध कोणते कोणते असतात, बॉन्ड कोणते कोणते आहेत, त्यांचे टाईप्स कोणते कोणते आहेत, जसं की कोव्हॅलंट बॉन्ड आपण पाहिलं, आयोनिक बॉन्ड पाहिलं, त्यानंतर कोऑर्डिनेट बॉन्ड पाहिलं, आणि जे काही दुसरे फोर्सेस होते, वॅन्डरवाल फोर्सेस, ते आपण इन डिटेल स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये पाहिलेले होते. मग हे सगळं आपण डिस्कस केलं, अगदी इव्हन इथंपर्यंत की जर का 2 इलेक्ट्रॉन आहेत नाही का, तर त्यांच्यामध्ये बॉन्डिंग होताना जेव्हा ते एकत्र येत आहेत तेव्हा त्यांच्यामधलं रिपल्शन किती असायला हवं, किंवा हा सगळा जो काही पार्ट आहे ना तो आपण व्हॅलेन्स बॉन्ड थेरी वगैरे इन डिटेल डिस्कस केला आहे. आणि ते यासाठी केलं कारण आपल्याला हा प्रश्न जो विचारलेला होता तो केमिकल बॉन्डिंगमधून विचारलेला होता. ठीक आहे, तुम्ही जर का 10वीपर्यंतच्या बुकमध्ये पाहिलं तर मला त्याचा रेफरन्स तिकडे नाही मिळालेला आहे. 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये ॲज इट इज हा प्रश्न त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, मग सो आपण ही थेरीसुद्धा अतिशय व्यवस्थितपणे पाहतोय. आता इथून पुढे आपल्याला जेव्हा काही आपण या थेरीज पाहणार आहोत, ही एकच लास्टची थेरी आहे या टॉपिकमधली आपली की जी आपल्याला जास्त इम्पॉर्टंट आहे अशी. ठीक आहे, कारण ऑलरेडी आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, कशा पद्धतीने आपण ते लिहितो ते तुम्हाला मी दाखवलं. त्या इलिमेंटचं काही एक्सेप्शन्स असतात, तेव्हा त्या एक्सेप्शन्समध्ये रूल्स कोणते कोणते आपण फॉलो करतो, जसं की अबाउज प्रिन्सिपल आहे ज्याच्यावरती आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देतो. काही जर का मध्ये कोणतं एखादं एक्सेप्शन आलं तर तिकडे आपण हंट्स रूल यूज करतो आहे, बरोबर. अशा पद्धतीचे वेगळे वेगळे रूल्स आपण पाहिले, थेरीज आपण पाहिल्या. इलेक्ट्रॉनिक थेरी पाहिली, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी पाहिली, आणि आता लास्टवाली थेरी आपल्याला पाहिजे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा प्रश्न आपण नंतर डिस्कस करणार आहोत, फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, हा प्रश्न समजण्यासाठी आधी आपण हे समजून घेऊयात की आपण जेव्हा हायब्रिडायझेशन पाहिलं, ठीक आहे, मग हायब्रिडायझेशनमध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं, हा प्रश्न मी इरेज नाही करत. बघा, मी असं म्हणाले होते आपल्याला जर का एखादं नाही का म्हणजे फक्त डेफिनेशन वगैरे आपली सांगून झालेली होती ती, जस्ट हायब्रिडायझेशन म्हणजे काय नाही का, याचं मिनिंग फक्त आपण सांगितलेलं होतं. हायब्रिडायझेशन म्हणजे मी असं एक्झाम्पल दिलेलं होतं तुम्हाला की आपल्याला जर का कोणतं एखादं पीक लावायचं आहे तर आपण प्रिफर कोणतं करू, म्हणजे 2 आहेत आपल्याकडे, एक आहे हाय इल्डिंग आणि दुसरं जे आहे ते आहे डिसीज रेजिस्टंट आहे, बरोबर. म्हणजे की ज्याच्यावरती रोग नाही पडू शकत, आणि एक जे आहे त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न जास्त मिळतं आहे, बरोबर. मग या दोन्हीपैकी कोणतेही एक यूज करण्यापेक्षा आपण जर का या दोघांचं ब्रीडिंग केलं आणि एक अशी व्हरायटी डेव्हलप केली की जी हाय इल्डिंगसुद्धा आहे आणि डिसीज रेजिस्टंटसुद्धा आहे, म्हणजेच दोघांचं कॉम्बिनेशन असलेली, दोघांच्या प्रॉपर्टीज असलेली एकच व्हरायटी, मग ती आपण इझिली यूज करू शकतो आहे, बरोबर. की जेणेकरून हे जे दोन्ही प्रॉपर्टीज आहेत त्या दोन्ही प्रॉपर्टीज आपल्याला या एकामध्येच मिळत आहेत, आणि अशीच जी प्रोसेस असते तिला आपण म्हणतो हायब्रिडायझेशन प्रोसेस.
आहे बरोबर. आता हे आपल्याला समजण्याआधी ना आपल्याला हायब्रिडायझेशन समजणं गरजेचं आहे. आणि हायब्रिडायझेशन समजण्याच्या आधी आपल्याला केमिकल बॉन्डिंगमधला एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट माहीत हवा, की जो आता आपण इथे एक्सप्लेन करतोय. बघा, फॉर एक्झाम्पल आपण 2 ॲटम्स आहेत किंवा 2 अणू आहेत असं कन्सिडर करूया. हा अणू आहे एक्स या इलिमेंटचा आणि हा आहे वाय या इलिमेंटचा. ठीक आहे, म्हणजे हे त्याचा न्यूक्लियस आहे, पॉझिटिव्ह चार्ज. हे एक स्ट्रक्चर आपलं पाठ झालेलं आहे, नाही का. आणि इकडे ही त्याची आउटर मोस्ट शेल आहे असं आपण समजूयात. ही त्याची आउटर मोस्ट शेल आहे. ओके, ही इनर मोस्ट शेल कसंही आपण कन्सिडर केलं तरी चालतं आहे. ही इनर मोस्ट शेल आणि ही जी सगळ्यात बाहेर मी तुम्हाला दाखवली आहे ती आहे आउटर मोस्ट शेल. ओके, आपण व्हॅलेन्स बॉन्ड जेव्हा आपण यांनी दिलेलं कोसेल आणि लुईस सायंटिस्टने दिलेलं जेव्हा आपण एक मॉडेल पाहिलेलं होतं इलेक्ट्रॉनिक थेरीचं, तेव्हा ते काय म्हणत होते की जर का केमिकल रिॲक्शनमध्ये एखाद्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अणूच्या फक्त बाहेरच्या कक्षांमधल्या इलेक्ट्रॉनचा विचार केला जातोय, तर मग बाहेरच्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन जर का समाविष्ट होत आहेत, तेच जर का भाग घेत आहेत, तर पूर्ण या सगळ्याचा विचार करून एवढे कॉम्प्लिकेशन्स वाढवण्यात काहीच पॉईंट नाही आहे, नाही का. सो मग ते असं म्हणाले की आपण जेव्हा केमिकल बॉन्डिंग हा टॉपिक पाहतोय तेव्हा केमिकल बॉन्डिंगमध्ये आपण फक्त या बाहेरच्या कक्षेचा विचार करूयात, आउटर मोस्ट शेलचा विचार करूयात. आणि या ज्या काही आतल्या कक्षा आहेत किंवा या ज्या काही इनर मोस्ट शेल आहेत त्यांना न्यूक्लियस सोबत एकत्रितपणे आपण कर्नेल असं म्हणू. हा सगळा पार्ट मी एक्सप्लेन केला आहे. सो आता एवढं डिटेल आपण नाही जात आहोत, ठीक आहे ना. मग आता आपण विचार केला फक्त या आउटर मोस्ट शेलचा, आहे बरोबर. त्याचबरोबर आपण यांच्या इलेक्ट्रॉनिक थेरी कोणी दिलेली होती? इलेक्ट्रॉनिक थेरी आपल्याला दोघांनी अल्टिमेटली सेपरेट इंडिपेंडेंटली त्यांची थेरी मांडली. ते सायंटिस्ट होते कोसेल आणि लुईस हा सायंटिस्ट होता, आहे बरोबर. यांनी दिली इलेक्ट्रॉनिक थेरी आपल्याला. त्याच्यानंतर आपण ना ऑक्टेट रूल पाहिला ज्याच्या आधारावर इलेक्ट्रॉनिक थेरी दिली गेली. कशाच्या आधारावरती? ऑक्टेट रूलच्या आधारावरती इलेक्ट्रॉनिक थेरी दिली गेली. आणि ऑक्टेट रूल कशाच्या आधारावर होता? ऑक्टेट रूल आधारावर होता स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. मग ही स्टॅबिलिटी कोणत्या पद्धतीची हवी, आहे बरोबर. मग आपल्याला ऑक्टेट रूल काय सांगतो हे समजण्यासाठी आणि हा प्रश्न समजण्यासाठी या सगळ्या बेसिक टर्म आपल्या क्लिअर हवेत, त्याच्यासाठी मी एक्सप्लेन करते. आणि अजून एकदा मी सांगेन की जो प्रश्न आधी विचारलेला आहे ना, एक्झामला विचारून झालेला आहे, त्याच्याबद्दलचा किंवा त्याच्या आजूबाजूचा सगळा एरिया आपल्याला माहीतच हवा, ठीक आहे. कारण मग आपण पाहिलं आहे की आता केमिस्ट्रीमध्ये थोडासा ट्रेंड जास्त वाढतोय की जर का बायोलॉजीचे 7 प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर केमिस्ट्रीचे त्याच रेंजमध्ये एक 5-6 प्रश्न का होईना पण केमिस्ट्रीचे विचारले जातात. बायोलॉजी नंतर केमिस्ट्रीवर जास्त प्रश्न विचारले जातात. आता एवढे तुम्हाला आपल्याला प्रॉब्लेम्स वगैरे विचारत नाहीत कारण तिकडे केमिस्ट्रीचं थोडंसं डिटेलमध्ये विचारतात आपल्याला, ठीक आहे ना. जरी ते 1 लाईनर प्रश्न असले तरी त्याच्यामागची कन्सेप्ट किती मोठी आहे हे लक्षात घ्या आणि तीसुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. मग ऑक्टेट रूल काय सांगत होता की जर का एखादा ॲटम आहे तर तो ॲटम त्याच्या जवळच्या नोबेल गॅस ज्याला आपण राजवायू असं म्हणतोय किंवा इनर्ट गॅस थेरी ऑफ म्हणजे ऑक्टेट रूल आपण असं पण म्हणू शकतो की ॲटमच्या इनर्टनेसवरती सुद्धा डिपेंड असतो. इनर्टनेसवरती, आहे बरोबर. मी असं म्हणते ऑक्टेट रूल आपल्याला काय सांगत होता की प्रत्येक ॲटम कोणताही ॲटम असू दे तो प्रयत्न काय करतो की त्याच्या जवळच्या नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्याचा, आहे बरोबर. मग जर काय इथे आपण 2 जे ॲटम घेतलेले आहेत एक्स आहे आणि वाय आहे, याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7 इलेक्ट्रॉन आहेत असं आपण समजूयात. किती इलेक्ट्रॉन आहेत? 7. याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 7 इलेक्ट्रॉन आहेत असं आपण समजूयात, आहे बरोबर. मग मला सांगा इलेक्ट्रॉन स्टेबल होण्यासाठी 2 पद्धतींचा वापर करू शकतो. पहिली पद्धत कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे एकतर
तो काय करेल, स्वतःचे इलेक्ट्रॉन पूर्णपणे दुसऱ्याला देईल किंवा दुसऱ्याकडचा एक इलेक्ट्रॉन पूर्णपणे स्वतःला घेईल. क्लिअर इथपर्यंत. आणि दुसरा मार्ग होता शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. दुसरा मार्ग होता शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे काय, जर का दोघे सुद्धा कसे आहेत, दोघे सुद्धा गरीबच आहेत, दोघांना एकमेकांची गरज आहे, ठीक आहे, मग सो एखादा एक जण डाळ देतो, एक जण भात देतोय आणि दोघे मिळून मग डाळ भात खात आहेत. अशा पद्धतीचं जे आहे त्याला म्हणतो आपण शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, की जे कुठे होतं, कोव्हॅलंट बॉन्डमध्ये होतं. जे कुठे होतं, कोव्हॅलंट बॉन्डमध्ये होतं. आहे बरोबर. नंतर इथे आपण पाहतोय ॲटम्स आहेत, दोघांकडे एक एक ॲटम कमी आहे, म्हणजे इकडे दुसऱ्या प्रकारचं जे शेअरिंग आहे ना ते होणार आहे. म्हणजे इथे इलेक्ट्रॉन किंवा एखादा ॲटम दुसऱ्या पद्धतीचा वापर करणार आहे, जी आहे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. मग मला सांगा, जर का यांच्यामध्ये जे शेअरिंग होतं आहे ना इलेक्ट्रॉनचं, या आणि या ॲटममध्ये इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालं आहे बरोबर. मग ही जी काही इलेक्ट्रॉनची जोडी आहे, पेअर तयार झाली ना, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे बरोबर. ज्या पेअरमध्ये इलेक्ट्रॉनचं बॉन्डिंग झालेलं आहे, अशी इलेक्ट्रॉनची पेअर की जी त्या बॉन्डिंगमध्ये, त्या बंधामध्ये इन्व्हॉल्व आहे, त्या पेअरला आपण म्हणतो बॉन्ड पेअर. त्या पेअरला आपण म्हणतोय बॉन्ड पेअर. क्लिअर इथपर्यंत. बॉन्ड पेअर. प्रश्न असा होता, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजेच काय विचारलेलं होतं आपल्याला, आता एक्सप्लेन करते. हे कळालं इथपर्यंत की ज्या इलेक्ट्रॉन्सचं शेअरिंग झालंय ते इलेक्ट्रॉन्स म्हणजे आपण म्हणतोय बॉन्ड पेअर आहे बरोबर. आणि उरलेले हे जे काही इलेक्ट्रॉन आहेत यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं बॉन्डिंग झालंय का, नाही झालं. मग हे जे उरलेले फ्रीवाले इलेक्ट्रॉन आहेत ना, त्या इलेक्ट्रॉन्सना आपण म्हणतो लोन पेअर इलेक्ट्रॉन, की ज्यांचं कोणाकडे बॉन्डिंग झालेलं नाहीये. असे जे इलेक्ट्रॉन आहेत ते आहेत लोन पेअर. इथपर्यंत क्लिअर. एक मुद्दा. मग आपल्याला प्रश्न असा विचारलेला होता की टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या किती, आणि अनपेअर्डचा अर्थ होतो लोन पेअर्स किती आहेत. आहे क्लिअर इथपर्यंत. ज्याचा आन्सर होतं 0. तुम्हाला पुढे जाऊन कळेल की टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स आपण कशाच्या आधारावर एक्सप्लेन करतो वगैरे. इथपर्यंत क्लिअर झालंय का. बॉन्डिंग, लोन पेअर आणि बॉन्ड पेअर. क्लिअर इथपर्यंत. पुन्हा एकदा हायब्रिडायझेशनकडे जाऊयात. हा सगळा आधीचा पार्ट तुम्हाला एक्सप्लेन केला आहे का, तर तुम्हाला हा प्रश्नाचा नेमका अर्थ काय किंवा काय विचारलेला आहे हे लक्षात यावं यासाठी. बघा पुन्हा एकदा पुढे, बॉन्ड पेअर आणि लोन पेअर तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. नंतरचा पॉईंट आहे आपला तो म्हणजे हायब्रिडायझेशन. नंतरचा पॉईंट आहे हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशनमध्ये ना आपल्याला हायब्रिडायझेशन प्रत्येक ॲटमचं म्हणा किंवा ॲटमचं असं नाही म्हणता येणार आपण, प्रत्येक एखादा रेणू असेल, एखादा मोलिक्यूल आहे किंवा एखादा कंपाऊंड आहे, तर त्याचा हायब्रिडायझेशन नंबर असतो आहे बरोबर, किंवा हायब्रिडायझेशन व्हॅल्यू असते आणि ती व्हॅल्यू आपण डिनोट करतो Z, कॅपिटल Z या लेटरनी आहे बरोबर. त्याच्यासाठीचा एक फॉर्म्युला आहे. आपल्याला तिकडे जाण्याची एवढी गरज नाही आहे, आपल्याला ते कॅल्क्युलेशनसाठी येणार नाही आहे. सो आपण फक्त आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी जे इम्पॉर्टंट आहे तेच पाहणार आहोत. ठीक आहे. हायब्रिडायझेशनमध्ये लक्षात घ्या 3 प्रकारचे हायब्रिडायझेशन असतात. कोणते 3 प्रकारचे, 3 असं नाही म्हणता येणार, पण स्पेसिफिकली ब्रॉडली आपण जर का क्लासिफाय केलं तर त्यांचे 3 टाईप्स येतात. ते कशाच्या आधारावर पडतात. हा जो हायब्रिडायझेशन नंबर आहे किंवा ही जी झेडची व्हॅल्यू आहे का, ती झेडची व्हॅल्यू किती आहे यावर डिपेंड करतं हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं आहे. क्लिअर इथपर्यंत. समजा कन्सिडर करा झेडची व्हॅल्यू किती आहे, 6 आहे. दुसरं झेडची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे. नंतर झेडची व्हॅल्यू मी म्हणाले 4 आहे. झेडची व्हॅल्यू आहे 3 आणि झेडची व्हॅल्यू आहे 2 किंवा झेडची व्हॅल्यू आहे समजा, बरं ठीक आहे 2 पर्यंत झेडची व्हॅल्यू आहे 2. मग अशामध्ये हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं असतं. जेव्हा झेडची व्हॅल्यू 6 आहे तेव्हा हायब्रिडायझेशन असणार आहे sp3d3. क्लिअर इथपर्यंत. नंतर D2 बरं का, सॉरी sp3d2.
जेव्हा झेडची व्हॅल्यू किंवा हायब्रिडायझेशन नंबर आपला किती आहे 5 आहे, तेव्हा आपली हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं असणार आहे sp3d. 4 आहे तेव्हा हायब्रिडायझेशन असेल sp3 टाईपचं. 3 नंबर आहे तेव्हा हायब्रिडायझेशन असेल sp2 टाईपचं. आणि झेडचा नंबर 2 असेल तेव्हा हायब्रिडायझेशन असेल s आणि p टाईपचं. म्हणजे लक्षात येतं का तुमच्या S1 आणि दुसरी P अशा टाईपचं हायब्रिडायझेशन. आपण यांचे शेप्स पाहिलेले आहेत. इथंपर्यंत क्लिअर का हायब्रिडायझेशन? हायब्रिडायझेशन जे आहे ते हायब्रिडायझेशन एखाद्या कंपाऊंडचे एखादा एक्झाम्पल घेऊन आपण बघूयात. जे टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स आहेत ते टेट्राहेड्रलच घेऊयात. आपल्याला इथे टेट्राहेड्रल विचारलंय तर ठीक आहे ना. टेट्राहेड्रल ही त्याची जिओमेट्री आहे. काय आहे? जिओमेट्री आहे. लक्ष द्या. मी घेतलं CH4. मला सांगा Cला बॉन्डिंग किती जणांशी झालंय? 4 जणांशी झाले आहे, बरोबर. म्हणजे इकडे लोन पेअर किती आहे? लोन पेअर इकडे 0 असणार आहे. CH4 मध्ये लोन पेअर असेल 0, हा आपला मुद्दा नाहीये. नेहमी एक लक्षात ठेवायचं, इकडे लोन पेअर तर 0 आहे. CH4 मध्ये हायब्रिडायझेशन जे असतं ते हायब्रिडायझेशन असतं sp3 टाईपचं. किती असतं? sp3 टाईपचं. जर का आपण याची हायब्रिडायझेशन व्हॅल्यू काढली मिथेनची किंवा CH4ची, तर ती हायब्रिडायझेशन व्हॅल्यू येते 4. आणि ज्याची हायब्रिडायझेशन व्हॅल्यू किंवा झेडची व्हॅल्यू 4 आहे त्यांच्यामध्ये हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं असतं? sp3 टाईपचं हायब्रिडायझेशन असतं. दुसरं एक्झाम्पल घेऊया. तर NH3 अमोनियाचं एक्झाम्पल घेतलं. अमोनियामध्ये 3 बॉन्ड पेअर आणि 1 लोन पेअर आहे, बरोबर. इकडे 4च्या 4 बॉन्ड पेअर, 3 हायड्रोजन आहेत म्हणजे 3 लोन पेअर 1 बॉन्ड पेअर. म्हणजे मॉलिक्यूल कसा झाला? टेट्राहेड्रल. हायब्रिडायझेशन झेडची व्हॅल्यू इथे किती येते? इथे सुद्धा झेडची व्हॅल्यू येते 4. झेडची व्हॅल्यू जर का 4 आहे तर हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं असणार आहे? sp3 टाईपचं हायब्रिडायझेशन असणार आहे. पुढे जाऊयात. मिथेन झालं, त्यानंतर अमोनिया झालं. दुसरं एक्झाम्पल आपण घेऊयात. वॉटर. आपल्याला NCERT मध्ये नाही, आपल्या स्टेट बोर्डमध्ये जे दिलेत ना वॉटरचं एक्झाम्पल दिले, H2O. आता बघा 2 दिसतात का इकडे बॉन्ड? हायड्रोजन किती आहेत? 2. म्हणजे इकडे बॉन्ड पेअरची संख्या किती असणार आहे? बॉन्ड पेअर इथे BP म्हणजे ब्लड प्रेशरवाला नाही, हा. इथे BP म्हणजे बॉन्ड पेअर लक्षात घ्यायचं. बॉन्ड पेअर किती आहेत? 2. म्हणजेच लोन पेअर किती असतील? 2 आहे, बरोबर. मग इथे सुद्धा झेडची व्हॅल्यू येते 4. आणि जर का झेडची व्हॅल्यू 4 आहे तर हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं आहे? sp3 टाईपचं हायब्रिडायझेशन आहे. इथंपर्यंत क्लिअर का? ठीक आहे. थोडंसं फास्ट होतं आहे का बघा. थोडं स्लो करून पण बघू शकता. ज्यांना हा बेसिक पार्ट माहिती आहे ते थोडंसं फास्ट करून सुद्धा पाहू शकतात, नाही का, व्हिडिओचं स्पीड वाढवून. पुन्हा एकदा लक्ष द्या. झेड म्हणजे आपण हायब्रिडायझेशन व्हॅल्यू म्हणतो, जी काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. आपल्याला तिकडे जाण्याची गरज नाही आहे. आपण फक्त एवढं लक्षात ठेवूयात की जर का झेडची व्हॅल्यू 2 असेल, हायब्रिडायझेशन असतं sp प्रकारचं, की जिकडे एक s ऑर्बिटल आणि एक p ऑर्बिटल दोघांमध्ये काय होते? बॉन्डिंग होते. झेडची व्हॅल्यू 3 आहे तर हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं असतं? झेडची व्हॅल्यू 3 असल्यानंतर हायब्रिडायझेशन असतं sp2 टाईपचं. 4 असेल तर sp3, 5 असेल तर sp3d आणि 6 असेल तर sp3d2 टाईपचं हायब्रिडायझेशन असतं. जेव्हा झेडची व्हॅल्यू 4 असते, हायब्रिडायझेशन sp3 टाईपचं असतं, तेव्हा जॉमेट्री तर ठीक आहे, आपण हे हायब्रिडायझेशन एक्सप्लेन करतोय. मग बघा, हायब्रिडायझेशन जे आहे ना ते एखाद्या मॉलिक्यूलची भूमिती जी असते ना, म्हणजेच त्याची जॉमेट्री जी आहे ती एक्सप्लेन करतं हायब्रिडायझेशन. जॉमेट्री म्हणजे कशा पद्धतीची रचना असेल, स्ट्रक्चर कसं असेल. स्ट्रक्चर म्हणते मी जॉमेट्री कशी असेल, त्यांची भूमिती कशी असेल. क्लिअर. पुढे जॉमेट्री म्हणजे काय म्हणतो माहिती आहे का आपण? इथे अर्थ काय माहिती आहे का? अरेंजमेंट ऑफ बोन पेअर, बोन येते ना सतत ते, बॉन्ड पेअर अँड लोन पेअर. अरेंजमेंट ऑफ बॉन्ड पेअर आणि लोन पेअर पाहायची कशी आहे अरेंजमेंट, बघून घेऊयात आपण. इकडचं हे पुसते. पहिला आपला मॉलिक्यूल आहे मिथेन. मिथेन म्हणजेच कोणता आहे? CH4 आहे. स्ट्रक्चर कसं असतं माहिती आहे का मिथेनचं? 1 2 3 4.
आता हे एवढं पण नसतं हं. हायड्रोजन 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 हायड्रोजन, 4 हायड्रोजन. पुढे बघूयात आपण कोणता आहे आपला NH3 आहे. NH3चं स्ट्रक्चर N, पुढचं आहे H2O. सिंगल बॉन्डच येणार हा, H2O आहे बरोबर. हायड्रोजनची बॅलन्सी 1 आहे, सो ते एकच बॉन्ड तयार करणार. इकडच्या हायड्रोजनची 1 आहे, एकच तयार करणार. थोडक्यात बघा हा, इकडे लक्ष द्या. आता थोडंसं जरी मी ते ब्रॉड दाखवलेलं आहे तरी ते तेवढं ब्रॉड नसतं. आता लक्ष द्या व्यवस्थित. हे समजलं ना तुम्हाला, हा प्रश्न इझिली समजेल आणि पुढे जाऊन तुमचे कोणतेही प्रश्न चुकणार नाहीत. एक तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे पहिली बेसिक गोष्ट, जेवढे इथे तुम्हाला एक्स्ट्रा दाखवतायत ना तेवढ्या तुमच्या बॉन्ड पेअर असणार. H3 आहे, हायड्रोजन 3 आहेत, म्हणजे 3 हायड्रोजननी बॉन्ड तयार केला आहे, म्हणजे बॉन्ड पेअर किती झाल्या, 3 झाल्या. मग उरलेल्या ज्या असणार आहेत त्या काय असणार आहेत, लोन पेअर असणार आहेत. इथंपर्यंत क्लिअर का? बघा इथे मिथेनचं स्ट्रक्चर हे असं आहे, इथे याचं स्ट्रक्चर असं आहे आणि याचं स्ट्रक्चर हे असं आहे वॉटर मॉलिक्यूलचं. आता एक बेसिक मुद्दा लक्षात घ्या की इकडे मिथेनच्या मॉलिक्यूल्समध्ये जर का आपण अँगल्स पाहिले, मिथेनच्या मॉलिक्यूल्समध्ये आपण जर का अँगल्स पाहिले तर त्याच्यामधला अँगल काहीतरी 10928 असा काहीतरी अँगल असतो. ठीक आहे, 10928 असा काहीतरी अँगल असतो मिथेनच्या मॉलिक्यूलमधला. त्यानंतर सोडियम नाही, नायट्रोजन हायड्रोजनमध्ये येणारा जो अँगल आहे तो काहीसा 105 107 वगैरे असतो. आपण हायड्रोजनच्या वॉटर मॉलिक्यूलमध्ये पाहिला तर त्यांच्यामध्ये येणारा अँगल काहीतरी 105 वगैरे असा येतो. म्हणजे अँगल बदलतोय, म्हणजे थोडक्यात या प्रत्येकाचा शेप बदलतोय का? यस बदलतोय. यांची जिओमेट्री पण वेगळी आहे, पण यांच्यामध्ये येणारी जी झेडची व्हॅल्यू आहे ती याची 4 आहे, याची पण 4 आहे, याची पण 4 आहे. हायब्रिडायझेशन याचं सुद्धा sp3 आहे, याचं सुद्धा sp3च आहे, याचं सुद्धा sp3च आहे. पण जर का आपण प्रॉपर्टीज पाहिल्या, मिथेनच्या प्रॉपर्टीज, अमोनियाच्या प्रॉपर्टीज आणि वॉटरच्या प्रॉपर्टीज, पाण्याच्या प्रॉपर्टीज, तर त्या प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज डिफरंट आहेत, वेगवेगळ्या आहेत. क्लिअर? मग असं का? जर का यांचं हायब्रिडायझेशन सेम आहे, यांच्यामध्ये झेडची व्हॅल्यू सेम येते, हायब्रिडायझेशन एकाच प्रकारचं आहे, पण मग यांच्यामधला जो अँगल बदलतोय ना, मग ते कशा पद्धतीने, मग आपल्याला यांचा शेप एक्सप्लेन करता आला का? नाही आला. म्हणजे हायब्रिडायझेशन असेल, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी असेल, इलेक्ट्रॉनिक थेरी असेल, या सगळ्या आधारावरती आपल्याला एखाद्या मॉलिक्यूलचा शेप एक्सप्लेन करता येतोय का? नाही येते. आपण जॉमेट्री एक्सप्लेन करू शकतोय हायब्रिडायझेशनच्या आधारावरती, पण शेप नाही. का? कारण जॉमेट्रीमध्ये अरेंजमेंट आपण पाहतो बॉन्ड पेअर्सची सुद्धा आणि लोन पेअर्सची सुद्धा आहे बरोबर. बघूयात, इथे सगळे आहेत सो लोन पेअरचा प्रश्न येत नाही. इकडे किती आहे तर 3 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे एक जी असणार आहे ती लोन पेअर असणार आहे. इकडे 2 बॉन्ड पेअर आहेत, म्हणजे 2 लोन पेअर असतील, आहे बरोबर. त्या लोन पेअर दाखवलेत की ज्यांनी इतर कोणाशी सुद्धा काय केलं नाही आहे, कॉम्प्लेक्स तयार केलेलं नाही आहे बरोबर. आपल्याला त्यांनी विचारलेलं होतं की टेट्राहेड्रल जर का एखादं मॉडेल आहे तर त्याच्यामध्ये अनपेअर्ड किंवा लोन पेअर इलेक्ट्रॉन्सची संख्या किती असते. टेट्राहेड्रल स्ट्रक्चर हा झाला त्याचा शेप, हा झाला त्याचा शेप की जो येतो मिथेन मॉलिक्यूलमध्ये. टेट्राहेड्रल आहे बरोबर. यांचा ट्रायगोनल प्लॅनार येतो, याचा आपण लिनियर सुद्धा म्हणू शकतो किंवा अजून काही पिरॅमिड शेप, व्ही शेप असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग हे जे टेट्राहेड्रल मॉडेल आहे हे कशाच्या आधारावरती ठरतं तर हे ठरतं त्यांचे जे काही शेप्स आहेत त्या शेपच्या आधारावरती हे मॉडेल ठरतात, आहे बरोबर. म्हणजे हायब्रिडायझेशन फक्त एक्सप्लेन काय करतंय, जॉमेट्री एक्सप्लेन करतंय, शेप एक्सप्लेन करतंय का? नाही. कारण जर का प्रॉपर्टीज चेंज होत आहेत तर मग तिथे कोणते ना कोणती तरी एखादे वेगळा रूल फॉलो होऊ शकतो आणि तोच रूल आहे कोणता आपला व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी, आहे बरोबर. हा एक रूल झाला की जो काही रूल म्हणजे ही एक थेरी आहे, एंटायर थेरी आहे जे एक्सप्लेन करते एखाद्या मॉलिक्यूल्सचे शेप्स काय असतील,
आहे बरोबर. तुम्हाला स्क्रीनवरती एक चार्ट दिसतोय बघा, स्क्रीनवरती एक चार्ट दिसतोय. त्या चार्टमध्ये आपल्याला जिओमेट्री दाखवले एखाद्या मॉलिक्युल्सच्या. आता आपण जिओमेट्री एक्सप्लेन केली, सो आपण तिकडेच पाहतोय. जिओमेट्री एक्सप्लेन केलेली दिसते. एक्सप्लेन म्हणजे एका चार्टच्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी आपल्याला दिलेला आहे की जिकडे त्यांनी पेअर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्ड दिलेला आहे बरोबर. पहिल्यामध्ये त्यांनी दिलेला आहे आपल्याला की 2 पेअर्स जर का इलेक्ट्रॉनच्या आहेत, म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की बॉन्ड पेअरची संख्या किती आहे, 2 आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स म्हणजेच बॉन्ड पेअरची संख्या किती आहे, 2 एवढी आहे. अरेंजमेंट तुम्हाला त्यांनी दिले. अरेंजमेंट कशी असेल, लिनियर असेल, दिसते तुम्हाला चार्टमध्ये. त्यानंतर त्याची मोलिक्युलर जॉमेट्री दिले तुम्हाला. कशी असेल जॉमेट्रीसुद्धा, लिनियर असेल. एक्झाम्पल्स तुम्हाला पुढे दिलेत. एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे, कारण इथे जो प्रश्न विचारण्यात आलेला होता तिकडे काहीतरी NaOH4 असं काहीतरी एक्झाम्पल होतं. मला आत्ता एक्झाम्पल ते एक्झॅक्ट आठवत नाही आहे, पण एक्झाम्पल पण त्यांनी ब्रॅकेटमध्ये दिलेलं होतं. नंतर त्यांनी असं म्हटलं आहे नंबर ऑफ पेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजेच बॉन्ड पेअरची संख्या 3 आहे. अशा वेळी किती असेल, ट्रायगोनल प्लॅनर असेल. जसं की जे एक्झाम्पल आपण इथे पाहिलं आहे, बॉन्ड पेअरची संख्या 3 आहे, बॉन्ड पेअरची संख्या 3 आहे, तेव्हा त्यांचं कसं आहे, ट्रायगोनल प्लॅनर असेल. नंतर आहे 4 नंबर दिलाय, म्हणजे नंबर ऑफ बॉन्ड पेअर किती असणार आहे, 4. म्हणजेच त्यांची जिओमेट्री त्यांनी दिलेली आहे कशी असेल, टेट्राहेड्रल असेल. अरेंजमेंट पण कशी असेल, टेट्राहेड्रल असेल. तुम्हाला पुढे त्यांनी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. जर का बॉन्ड पेअर्सची संख्या 5 आहे तर शेप कसा, शेप नाही सॉरी, जिओमेट्री कशी असेल, त्यांची जिओमेट्री असेल ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. हे पाठच करून ठेवायचं, पाठच करून ठेवायचं हा चार्ट कंपल्सरी. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. नंतर आहे 6वं म्हणजेच 6. जर का बॉन्ड पेअरची संख्या 6 आहे तर जॉमेट्री कशी असेल, जॉमेट्री असेल ऑक्टाहेड्रल. आणि पुढे त्यांनी तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. नंतरचा दुसरा चार्ट जो आहे, त्या दुसऱ्या चार्टमध्ये तुम्हाला दिसतंय की त्यांनी काही मॉलिक्युल्स दिलेले आहेत की ज्यांच्याकडे ना लोन पेअर्सची संख्या एवढी आहे, बॉन्ड पेअर्सची संख्या एवढी आहे. अशा वेळेस तुमची जी काही जॉमेट्री येईल ती कोणत्या प्रकारची असेल, आहे बरोबर. त्याचबरोबर काही एक्झाम्पल दिलेत, सॉरी शेप्स दिलेत त्यांनी. लोन पेअर आणि बॉन्ड पेअरच्या संख्येसोबतच शेप्स दिलेले आहेत की त्यांचा आकार कोणता असेल त्या मॉलिक्युलचा. आहे क्लिअर इथंपर्यंत. हे अशा पद्धतीने हे दोन्ही चार्ट थोडेसे रिवाईज करण्याचा प्रयत्न करा, कारण यावर आपल्याला प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे, सो आपल्याला हे माहीत हवं. बघा आपण एकदा अजून हायब्रिडायझेशन क्लिअर झालं. तुम्हाला या प्रश्नाचा आन्सरसुद्धा मिळालं, कळालं का. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्सची संख्या किती असणार आहे, 0 असणार आहे. ऑब्वियस आहे का, कारण इथेच आपण पाहतोय हे कसं आहे, CH4 मिथेन. आता तुम्ही चार्टमध्ये सुद्धा पाहिलं की मिथेन हे जिथे एक्झाम्पल दिलं आहे त्यांच्याकडे बॉन्ड पेअर्स किती आहेत, बॉन्ड पेअर 4ही या बॉन्ड पेअर आहेत. म्हणजे लोन पेअरची संख्या किती झाली, 0 झाली लोन पेअरची संख्या. सो मग त्याचा शेप कसा असणार आहे, टेट्राहेड्रल असणार आहे. ज्यांच्याकडे अशा 3 बॉन्ड पेअर आहेत त्यांची ट्रायगोनल प्लॅनर. ज्यांच्याकडे 2 बॉन्ड पेअर आहेत अशा पद्धतीची त्यांचा शेप झाला लिनियर. ज्यांच्याकडे 5 आहेत त्यांच्याकडे झालं ट्रायगोनल बाय पिरॅमिडल वगैरे, आहे बरोबर. अशा पद्धतीचे जॉमेट्री लक्षात ठेवा. आणि नंतर खाली त्यांनी पुन्हा तुम्हाला शेप्ससुद्धा दिलेले आहेत, ते शेपसुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आता आपण डिस्कस करूयात व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन रिपल्शन थेरी. ही थेरी आपल्याला काय सांगते, सगळ्यात पहिल्यांदा व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन रिपल्शन थेअरी. सगळ्यात पहिला मुद्दा, दिली कोणी ही थेअरी माहिती आहे का, ही थेअरी दिली सॅडविक आणि पॉवेल या सायंटिस्टनी. पहिलं लक्षात ठेवायचं नाव, ठीक आहे, की ही थेअरी दिली कोणी. दुसरा प्रश्न, का दिली ही थेरी दिली, याचं कारण असं होतं की जी काही व्हॅलन्स बॉन्ड थेरी होती किंवा हायब्रिडायझेशन होतं, ते हायब्रिडायझेशन एखाद्या सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज
त्यांच्यामधलं हायब्रिडायझेशन सेम आहे, त्यांच्यामधली रचना सेम आहे, तरीसुद्धा त्यांच्या प्रॉपर्टीज का बदलत आहेत, कशा पद्धतीने बदलत आहेत, हे लुईसने दिलेली थेरी जी होती ती एक्सप्लेन करू शकत नव्हती. त्याच्यामुळे या काही पदार्थांच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन केल्या गेल्या कोणत्या थेरीच्या नुसार, व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरीच्या साहाय्याने या प्रॉपर्टीज काय केल्या गेल्या, एक्सप्लेन केल्या गेल्या आहे. बरोबर. अजून दुसरा मुद्दा, काही मॉलिक्युल्सचे शेप्ससुद्धा, काही मॉलिक्युल्सचे शेप्स म्हणजे त्यांचा आकार कसा असेल, सोडियमच येतं आहे सतत, NH3 म्हणजे अमोनिया आहे किंवा इतर, थोडंसं ड्रिलिंगचं काम सुरू आहे, सॉरी त्यांचा आकार कसा असेल यासाठी ही थेरी दिली गेली आहे. बरोबर. मग या थेरीचे काही रूल्स आहेत का, तर येस, सगळ्यात बेसिक आयडिया कोणती होती बघा. एक डिफरन्स आता इथे आपल्याला थोडासा ऑब्झर्व करण्यासारखा आहे. मिथेन मॉलिक्यूल पहा, त्यानंतर जो काही अमोनियाचा मॉलिक्यूल आहे तो पहा, आणि नंतर वॉटर मॉलिक्यूल पहा. तिघांमध्ये हायब्रिडायझेशन सेम आहे. बरोबर. हायब्रिडायझेशन सेम आहे, पण याच्याकडचा अँगल 109 येतोय, याच्याकडचा 107 येतोय, आणि इकडे वॉटर मॉलिक्यूलमध्ये 105 येतोय. म्हणजे त्यांच्यामधला जो कोन आहे तो बदलतोय. कारण काय, रिझन काय. आता 109 हा अँगल मोठा आहे, 107 झाला म्हणजे तो कमी झाला, 105 झाला म्हणजे तो अजून कमी झाला. याच्यासाठी एक रिझन आहे. कोणतं रिझन आहे, आणि ते रिझनसुद्धा व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी एक्सप्लेन करते आहे. बरोबर. लक्ष द्या, याच्याकडे म्हणजे जेव्हा आपण मिथेन मॉलिक्यूलबद्दल बोलतोय तेव्हा मिथेनचं स्ट्रक्चर काहीसं जर का आपण असं घेतलं, तर मिथेनमध्ये असणारा जो अँगल आहे तो 109 डिग्रीचा आहे असं आपण म्हणूया. ठीक आहे. का 109 डिग्रीचा आहे याचं पण रिझन आहे. मिथेनमध्ये 4 इलेक्ट्रॉन, किंवा आपण असं म्हणूयात, आपल्याला आता बॉन्ड पेअर म्हणजे काय हे तर कळाले की किती इलेक्ट्रॉननी बॉन्डिंग केलेलं आहे. 4च्या 4 इलेक्ट्रॉननी बॉन्डिंग केलेलं आहे, म्हणजे इकडे बॉन्ड पेअरची संख्या किती आहे, 4, आणि लोन पेअरची संख्या किती आहे, 0 आहे. हा पहिला मुद्दा. क्लिअर. दुसरा मुद्दा बघूयात. NH3 म्हणजे NH3 म्हणजे अमोनिया. NH3 स्ट्रक्चर कसं आहे, हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, आणि हा एक हायड्रोजन, ट्रायगोनल प्लॅनर ही त्याची जिओमेट्री आहे. स्ट्रक्चर आपण असं पाहतोय त्याचं आहे. इथंपर्यंत क्लिअर. मला सांगा, 3 इथे बॉन्ड तयार झालेत, म्हणजे बॉन्ड पेअरची संख्या किती आहे, 3. एक उरलं sp3 टाईपचं हायब्रिडायझेशन आहे, म्हणजे झेडची व्हॅल्यू 4 आहे. बरोबर. 4 मधले 3 इकडे गेले बॉन्ड पेअरला, लोन पेअर किती राहिली, 1 राहिली आहे. बरोबर. मग लोन पेअर मी इथे या अशा पद्धतीने दाखवते आहे. क्लिअर. पुढचा मॉलिक्यूल घेऊयात आपण, वॉटर मॉलिक्यूल. इथे आहे हायड्रोजन, इकडे आहे ऑक्सिजन, इकडे आहे ऑक्सिजन आहे. इथंपर्यंत क्लिअर. मला सांगा, हा पण कसा आहे, टेट्राहेड्रल आहे, झेडची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे झेडची व्हॅल्यू. बरोबर आहे. त्यानंतर बॉन्ड पेअरची संख्या किती होईल, दिसत आहेत आपल्याला इथे 2, म्हणजे उरलेल्या काय असणार आहे, 2 लोन पेअर असणार आहेत. मग उरलेल्या 2 लोन पेअर मी या अशा पद्धतीने दाखवल्या. आता होतं काय बघा, याचा अँगल 109 मी म्हणते, याचा 107 आहे, आणि याचा 105 आहे, असं मी जस्ट एक्झाम्पल म्हणून घेतलं. ठीक आहे. बघा, याच्याकडे लोन पेअर आहे का, नाही आहे. सो मग लोन पेअरचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय माहिती आहे का, की लोन पेअर ना ज्या बॉन्ड पेअर आहेत ना त्यांना रिपेल जास्त करते, म्हणजे त्यांना बाजूला जास्त ढकलते. हा पहिला मुद्दा. मग याच्याकडे लोन पेअर नाही आहे, म्हणजे याच्यामधल्या इलेक्ट्रॉन्समध्ये असलेलं रिपल्शन बिटवीन इलेक्ट्रॉन ऑफ CH4 इज मिनिमम. म्हणजे या मिथेन मॉलिक्यूलच्या हायड्रोजन आणि कार्बन मॉलिक्यूलमध्ये असलेलं ज्या काही बॉन्ड पेअर आहेत त्या बॉन्ड पेअरमधलं रिपल्शन सगळ्यात कमी असतं आहे. बरोबर. म्हणून याच्यामधला अँगल मोठा आहे. जर का इकडच्या यांना प्रेस करतायत, रिपेल करतायत, तर या जवळ येतील, जसं की इथे होतंय आहे. बरोबर. जसं की इकडे होतंय, या मॉलिक्यूलमध्ये होतंय आहे. बरोबर. कोणता आहे तो,
अमोनियाचा मोलिक्यूल आहे. अमोनियाच्या मोलिक्यूलमध्ये एक लोन पेअर आहे. ही एक लोन पेअर या 3 बॉन्ड पेअरला रिपेल करते, खाली ढकलते, त्याच्यामुळे यांचा शेप होतोय असा. आणि यांचा शेप असा आहे का तर याच्याकडे लोन पेअरची संख्या 0 आहे, याच्याकडे लोन पेअरची संख्या 1 आहे. क्लिअर हा मुद्दा. म्हणून यांच्यामध्ये असलेला अँगल सुद्धा इथे कमी झाला. याच्याकडे 1 आहे, याच्याकडे 2 पेअर आहेत, याच्याकडे 2 पेअर आहेत. मग या 2 पेअर या दोघांना अजून रिपेल करतील आणि यांच्यामधला अँगल इथे दिसत नसला तरी सुद्धा यांच्यापेक्षा कमी असतो. किती आहे? 105. आता मुद्दा राहिला की जर का लोन पेअर इथे लोन पेअर आहे, मग ती दुसऱ्या, आता फॉर एक्झाम्पल हे कन्सिडर करा, इथली लोन पेअर, इकडे 2 आहेत ना, मग या दोन्ही एकमेकांना रिपेल करतील का? येस करतील, आणि त्या सगळ्यात जास्त रिपेल करतात. मग जर का आपण रिपल्शनचा सिक्वेन्स बघितला तर तो सिक्वेन्स कसा असतो? लोन पेअर टू लोन पेअर सगळ्यात जास्त असतो, सगळ्यात जास्त. नंतर लोन पेअर टू बॉन्ड पेअर त्याच्याहून कमी मॉडरेट टाईपचं रिपल्शन असतं. आणि सगळ्यात कमी रिपल्शन कोणामध्ये होतं? बॉन्ड पेअर टू बॉन्ड पेअर, जे आपल्याला इथे पाहायला मिळतं या मोलिक्यूलमध्ये आहे. बरोबर. म्हणून यातला अँगल कसा आहे? मोठा आहे. यांच्यामधला कसा आहे? कमी आहे. इकडे एकच लोन पेअर आहे, म्हणजे लोन पेअर आणि बॉन्ड पेअरमध्ये रिपल्शन होत आहे. मग ते कसं असणार आहे? मॉडरेट टाईप्स असणार आहे. म्हणून यांच्यामधला अँगल पण अगदीच कमी झालेला नाही आहे. आता इथे 2 लोन पेअर आहे, मॅक्झिमम रिपल्शन असणार आहे लोन पेअरमध्ये. या दोघी एकमेकींना रिपेल करतीलच, पण या खाली आल्यानंतर पुन्हा या बॉन्ड पेअरला रिपेल करतील. अँगल अजून काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. क्लिअर मुद्दा. अशा पद्धतीने लोन पेअर आणि बॉन्ड पेअरची अरेंजमेंटसुद्धा एखाद्या मोलिक्यूलचा शेप जो आहे तो शेप डिसाईड करण्यामध्ये मदत करते. क्लिअर. आपण असं म्हणू शकतो की लोन पेअर बॉन्ड पेअर सोबतच लोन पेअर सुद्धा एखाद्या मोलिक्यूलचा, एखाद्या रेणूचा शेप डिसाईड करण्यामध्ये मदत करतात. क्लिअर. काही रूल्स पाहूयात आपण इलेक्ट्रॉन बॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरीचे. बघा, सगळ्यात पहिला रूल आपल्याला हे सांगतो की इलेक्ट्रॉन्स जे आहेत ना, इलेक्ट्रॉन्स are arranged themselves in such a way that there is minimum repulsion between them. म्हणजे इलेक्ट्रॉन्स एकमेकांना अशा पद्धतीने अरेंज करतात की त्यांच्यामध्ये रिपल्शन जे असेल ना ते कसं असेल? रिपल्शन कमी असेल आहे. बरोबर. अशा पद्धतीने अरेंज करतात, एक शेप तयार करतात, कारण त्यांना स्टेबल व्हायचं आहे. बरोबर आहे. मग आता अजून एक मुद्दा आहे की याच सोबत दुसरा रूल असाही आपण म्हणू शकतो की इलेक्ट्रॉन जे आहेत ना ते इलेक्ट्रॉन कमी एनर्जी अक्वायर करतात. इलेक्ट्रॉन अक्वायर लेस एनर्जी किंवा लो एनर्जी. आता साधा मुद्दा आहे, याच्यावरून आपल्याला कळेल की इलेक्ट्रॉनला स्टेबल व्हायचं आहे. इलेक्ट्रॉनची एनर्जी जेव्हा वाढते तेव्हा तो काय होतो? एका शेलमधून पुढच्या शेलमध्ये जातोय आहे. बरोबर. हायड्रोजन स्पेक्ट्रममध्ये आपण स्टडी केलेलं आहे. मग तो स्टेबल राहतोय का? नाही राहत आहे. मग इलेक्ट्रॉनची एनर्जी किंवा इलेक्ट्रॉन कमी एनर्जी लेवलला राहण्याचा प्रयत्न करतो. तो कमी एनर्जी, लो एनर्जी अक्वायर करतो आणि काय करतो? स्टॅबिलिटी फॉर्म करतो किंवा स्टॅबिलिटी मिळवतो, एक स्थिरता मिळवतो आहे. बरोबर. नंतर आपण असं म्हणू शकतो की बॉन्ड पेअर आणि लोन पेअर दोन्ही मिळून डिसाईड करतात शेप ऑफ मोलिक्यूल. एखाद्या रेणूचा आकार काय असेल हे बॉन्ड पेअर आणि लोन पेअर दोन्ही डिसाईड करतात. क्लिअर इथंपर्यंत? हे झाले काही रूल्स आहेत महत्त्वाचे, आणि त्याच्या आधी तर आपण पाहिलेलेच आहेत. कोणते बरे? की लोन पेअरमध्ये रिपल्शन जास्त, नंतर लोन पेअर बॉन्ड पेअरमध्ये रिपल्शन जास्त, आणि सगळ्यात कमी रिपल्शन असतं बॉन्ड पेअर आणि बॉन्ड पेअरमध्ये.
आणि ही होती वॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन रिपल्शन थेरी. याच्यामध्ये कन्फर्म हे करायचंच करायचं आहे. ज्या दिवशी लेक्चर पाहताय ना त्या दिवशीच ते चार्ट व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या तुमच्या ज्या काही नोट्स तुम्ही बनवताय किंवा काय त्याच्यामध्ये, आणि त्याचबरोबर ते एकदा रीड करूनही घ्या, कारण याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला आहे ना. सो मी त्याचा बऱ्यापैकी जवळजवळ सगळा डाटा जो तुम्हाला माहीत हवा आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी, कारण आपल्याला थेरी तर लिहायची नाही आहे, आपल्याला क्वेश्चन सॉल्व करता आले पाहिजे. तेवढ्यासाठी जेवढ्या बेसिक कन्सेप्ट गरजेच्या आहेत तुम्हाला माहीत असणं, त्या सगळ्या टर्म मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. आणि तुमच्या त्या चार्टवरून लक्षात आलेलं असेल की जो 2020ला प्रश्न विचारलेला होता त्याचा आन्सर आहे की एखाद्या टेट्राहेड्रल ॲटममध्ये लोन पेअर्सची संख्या जी असते ती किती असते, 0 असते. क्लिअर इथंपर्यंत. आणि हे होतं हायब्रिडायझेशन व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी, जी दिली कोणी आपल्याला, सिडविक आणि दुसरा सायंटिस्ट होता पॉवेल. या 2 सायंटिस्टने आपल्याला ती थेरी दिली. सायंटिस्टची नावंसुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि ही थेरी होपसो तुम्हाला व्यवस्थितपणे समजलेली असेल. याच्यामध्ये ते चार्ट आठवणीने तेवढे पाठ करा. मी पुन्हा एकदा सांगते. आणि हे होतं आपलं आजचं लेक्चर. याच्या पुढचा जो काही पार्ट आहे इथे आपलं केमिकल बॉन्डिंग पूर्ण झालेलं आहे. याच्यावरचे प्रयत्न करा की तो चार्ट पाठ करण्याचा, आणि एक्स्ट्रा जर का काही PYQजमधून थोडेसे जास्त प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. इतर काही क्वेश्चन सेट्सपेक्षा नाही का PYQ थोडेसे व्यवस्थितपणे त्यातला प्रत्येक ऑप्शन डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. अशा पद्धतीने प्रिपरेशन सुरू ठेवा. होप सो की हे जे आजचं लेक्चर होतं ते तुम्हाला समजलेलं असेल. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.